चिरमुऱ्याच्या पोत्यात लपवलेला 17,65,000चा गुटखा जप्त। दिनांक 3/8/2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांनी धडाकेबाज कारवाई केली। महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असलेला गुटखा चिरमुऱ्याच्या पोत्याच्या आड लपवून वाहतूक करणाऱ्या इसमास ताब्यात घेऊन 17,65,940 रुपये किमतीचा 895.8 किलो गुटखा जप्त करण्यात आला। निखिल पिंगळे पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती डॉक्टर वैशाली कडूकर अप्पर पोलीस अधीक्षक सातारा यांनी महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असलेला गुटखा वाहतूक विक्री करणाऱ्या इसमांची माहिती प्राप्त करून त्यांच्यावर प्रभावीपणे कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना दिल्या आहेत। वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना दिल्या आहेत। वरिष्ठांनी सूचना दिल्याप्रमाणे रोहित फारणे यांच्या अधिपत्याखाली तपास पथक तयार करून त्यांना गुटखा विक्रेते वाहतूक करणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या। दिनांक 3/8/2026 रोजी पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांना त्यांच्या विश्वसनीय बातमीदारामार्फत बातमी प्राप्त झाली की 2 इसम ट्रक क्रमांक MH10Z 4696 मधून महाराष्ट्र राज्यामध्ये विक्री व वाहतुकीकरता बंदी असलेला गुटखा पान मसाला घेऊन सांगली बाजूकडून पुणे बाजूकडे घेऊन जात आहे। त्याप्रमाणे त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित फारणे यांच्या अधिपत्याखाली पोलीस अंमलदार यांचे पथकास नमूद वाहन ताब्यात घेऊन पुढील कारवाई करण्याच्या सूचना दिल्या। त्याप्रमाणे नमूद पथकानं नागठाणे तालुका सातारा इथं हायवे ब्रिज जवळ सापळा राहून रात्री 2:30 वाजता प्राप्त माहितीमधील माल ट्रक MH10Z 4696 ताब्यात घेऊन त्यामधील 2 इसमांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी वाहनामध्ये विमल पान मसाला असल्याचं सांगितले। सदर ट्रकमध्ये पाहणी केली असता चिरमुऱ्याच्या पोत्याच्या आडबाजूस लपवून विमल पान मसाला व तंबाखू असा एकूण 17,65,940 रुपये किमतीचा माल व 7,50,000 रुपये किमतीचे वाहन असा एकूण 25,15,940 रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतलाय। सदर बाबत अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती रुपाली अप्पासाहेब खापने यांना कळवल्यानंतर त्यांनी समक्ष हजर राहून ताब्यात घेतलेला अवैध गुटखा पान मसाला जप्त केला असून त्याबाबत बोरगाव पोलीस स्टेशन इथं गुन्हा रजिस्टर नंबर 234/2026 अन्न व सुरक्षा मानदे कायदा 2006 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। सदरची कारवाई निखिल पिंगळे पोलीस अधीक्षक सातारा श्रीमती डॉक्टर वैशाली कडूकर अप्पर पोलीस अधीक्षक सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले बोरगाव पोलीस स्टेशन स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित फारणे मच्छिंद्रनाथ पाटील पोलीस अंमलदार अतिश घाडगे संतोष सपकाळ विजय कांबळे संजय शिर्के शरद बेबले अमित झेंडे प्रवीण फडतरे अविनाश चव्हाण सुजित भोसले अमित सपकाळ स्वप्नील शिंदे अरुण पाटील स्वप्नील कुंभार किरण जगताप शैलेश फडतरे ओंकार यादव अमित माने मोहन पवार विशाल पवार पृथ्वीराज जाधव रोहित निकम तसेच बोरगाव पोलीस ठाण्याचे दीपकुमार मांडवे निलेश गायकवाड सुनील कर्णे जगदीश कनसे विशाल जाधव धीरज महाडिक ज्ञानेश ढाणे केतन जाधव व अमोल कनसे यांनी केलाय। ब्युरो रिपोर्ट DSP न्यूज लाईव्ह।